जरा ज्यांनी ज्यांनी आमचे बहिणी आशीर्वाद देणारे जरा हात वर करा बर. भावांनो तुम्ही इकडे का बर. तर साहेब सर्व बहिणींनी आणि सर्व भावांनी या ठिकाणी आपल्या पाठीशी आशीर्वाद द्यायचं ठरवलंय. आता मला आमच्या पत्रकार बांधवांना सांगायचंय, हे सर्व हात जे वर झालेले पाहिलेत ना आपण, ते लातूर मध्ये बसलेला बाबळगावचा माणूस विचार करतोय संभाजी पाटील ह्याला कशा पद्धतीने हरवता येईल. मला बाबळगावच्या माणसाला आवर्जून सांगायचंय, विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या सोबत तुलनाच करू शकत नाहीत. आमच्या 25% देखील विकास करून दाखवला असेल तुमच्या स्वतःच्या भागाचा. आज मी माझ्या निवडणुकीतून माघार घेतो आणि तुम्ही जे स्वप्न पाहतात ना, निलंग्याचा स्वाभिमान दाबण्याचा, निलंग्याचा सन्मान दाबण्याचा, बाबळगावच्या माणसाला बिलकुल सांगणंय, या आमच्या बहिणींचा आशीर्वाद, या आमच्या भावांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानंतर किती पैसे लावायचे तेवढे लावा, किती ताकद लावायची तेवढी लावा, किती पैसे लावायचे तेवढी लावा, किती ताकद लावायची लावा. ते कोण तर म्हणते ना, हे निलंगा आहे. साहेब जे हात नम्रतेने वागतात, नम्रतेने राहतात, त्यांना माझा जुना रूप माहित नाही. मला सगळेजण म्हणतात भैया कधी आक्रमक होणार, कधी बोलणार. मी म्हटलं अरे शांत राहा, शांत राहा, शांत राहा. पण बाबळगावच्या माणसाला सांगायचंय, इथून पुढे निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानाला खेटायला जाऊ नका. आमचा मतदारसंघ स्वाभिमानी आहेत. इथले लोकप्रतिनिधी, इथून ज्यांनी अनेक निवडणुका अनेकदा आमदार राहिले, ते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब होते. सन्मानाने राहिले, मान वर करून राहिले. त्यांच्या डोक्यावर टोपी होती, अशी करारी टोपी होती. बाबळगावच्या लोकांची कधी हिंमत झाली नाही निलंग्याकडे बघायची. साहेब मी तुम्हाला अजून सांगतो, 9 वर्ष मुख्यमंत्री पद होतं लातूरकरांकडे, पण एक दिवस देखील निलंग्याला त्यांनी येऊ शकले नाहीत. हा निलंग्याचा स्वाभिमान आहे. या मतदारसंघ आमचा वेगळा आहे साहेब. ह्याच्या मातीमध्ये ताकद आहे. याच मैदानामध्ये इथं हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट झाला होता. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा ऍक्सिडेंट झाला. हेलिकॉप्टर उडलं, इकडं जाता जाता परत ते कोसळलं. 100% डॅमेज झालं. कुणी असं पाहिलं तर असं वाटत नव्हतं कुणी शिल्लक राहिलं असेल, एवढं भयान ऍक्सिडेंट झाला. देवेंद्रजी सुखरूप बाहेर पडले. त्यांच्या सोबत 7 जण होते, ते देखील सुखरूप बाहेर पडले. आणि नंतर आम्ही घरी बसल्यानंतर निश्चित काही लोक आले. त्यांनी सांगितलं की देवेंद्रजी भाऊ, तुम्ही केलेल्या पुण्याईमुळे तुम्हाला कुठं तुमच्या केसाला धक्का लागला नाही. मी म्हटलं भाऊ बरोबर आहे, तुमच्या पुण्याईमुळे तुमच्या केसाला धक्का लागला नाही, पण त्या पुण्याई सोबत अजून देखील एक पुण्याई होती, ती निलंग्याच्या मातीची पुण्याई होती. साहेब या मातीवर आयुष्यभरासाठी कलंक लागला असता. ही माती निळकंठेश्वराची माती आहे, पीरपाशाची माती आहे, दादा पीरची माती आहे, ह्या सर्व देवस्थानाची असली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.